काही लोकांना विसरण्याची सवय असल्याचंही रवींद्र चव्हाण म्हणालेत। आपल्यासाठी मागे कोणी काय केलं हे ते विसरतात। कमळ बटण दाबणं म्हणजे विकासाला मतदान असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी मतदारांना साद घातली आहे। मागे काय कोणी केलं ते विसरायची फार सवय असते की नाही का नाही? तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात। विसरण्याची फार मोठी सवय माणसाचा गुण आहे, अडचण काहीच नाही। आपल्याला मतदान करायचं आहे। 2 तारखेला कमळासमोर बटन दाबलं तर आपलं मतदान जे आहे, कमळ दाबलं याचा अर्थ नरेंद्र मोदींना मतदान आहे। कमळ दाबणं याचा अर्थ आपण सर्वांनी लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस यांना मतदान करणं आहे। कमळ दाबणं याचा अर्थ आपण विकासाला मतदान करणार आहात, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।